रामकृष्ण हरी. एकदा समर्थांची स्वारी आपल्या भक्तगणांसमवेत पंढरी क्षेत्रात जावयास निघाली. जगू आबा, हरी पाटील, बापूना काळे आदी मंडळीही त्यांच्याबरोबर होती. शेगावाहून निघून त्यांनी आधी नागझरीला मुक्काम केला. पाटील घराण्याचे आदरणीय गुरु गोमाजी बुवा यांचे तिथे वास्तव्य होते. शेगावच्या पाटील वंशावर त्यांच्या आशीर्वादाचा वरदहस्त होता. नागझरीवरून मग सर्वांनी पंढरीला प्रयाण केले. तो दिवस होता आषाढ शुद्ध नवमीचा. वारकऱ्यांचे थवेच्या थवे पंढरीला येऊन जमत होते. जनसागराला उधाण आले होते. जो तो भाविक आपल्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपुराला आलेला होता. बघावे तिकडे टाळ चिपळ्यांचे आवाज घुमत होते. कोणाचा शब्द कोणाला कळत नव्हता. विठ्ठलाच्या नामगजराने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. एकनाथ, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, नामदेव यांच्या पालख्यांचे पंढरपुरी आगमन झाले होते. त्यांना वंदन करण्यासाठी भाविकांनी हवेत बुक्का उधळला. तेव्हा परिसरात बुक्क्याचे छत झाल्यागत वाटत होते. समर्थ पंढरपुरात कुकाजी पाटलांच्या वाड्यात उतरले होते. एकादशीचा दिवस होता. रस्त्याने लाखो वारकरी विठू नामाचा गजर करीत होते. महाराजही सर्व भक्तगणांसहित मंदिराच्या दिशेने निघाले. बापूना काळे स्नान करून वाड्यात परतला आणि पाहतो तर काय वाडा रिकामा. त्याला कळून चुकले की सर्वजण मंदिराकडे रवाना झाले असावेत. तोही लगेचच पळत पळत मंदिराच्या दिशेने निघाला. सर्वांची थोडक्यासाठी चुकामुक झाली होती. मंदिराभोवती अपरिमित गर्दी होती. मुंगीला शिरायलाही अवघड वाटावे इतकी तोबा गर्दी उसळली होती. बापुनाने शक्य ते सर्व प्रयत्न करून पाहिले, पण सर्व व्यर्थ गेले. एकटा बापुना तरी किती प्रयत्न करणार. त्याने आपल्याच नशिबाला बोल लावण्यास सुरुवात केली. बापुना मनातल्या मनातच म्हणाला, पांडुरंगा, कार्य असा निष्ठुर झालास. मी स्नानासाठी काय गेलो आणि माझी बाकीच्या मंडळींशी ताटातूट काय झाली. त्याचे एवढे कठोर फळ मला मिळावे. देवा, तू सावत्या माळ्यासाठी अरण्ये धावून गेलास. तू अनाथांचा नाथ आहेस. सर्वांना तू मदत करतोस, मग माझ्यावरच अशी वक्रदृष्टी का. तुझे चरण डोळे भरून पाहण्याचे भाग्य माझ्या नशिबात नाही का. बापुनाच्या नशिबात खरोखरच विठ्ठल दर्शन नसावे. शेवटी हताशपणे विमनस्कपणे बापुना वाड्यामध्ये परतला. अवघे लक्ष पांडुरंगाकडे लागले होते. पोटात अन्नाचा कणही नव्हता. ध्यास मात्र विठ्ठलाचाच लागला होता. महाराजांसकट सर्व मंडळी विठुरायाचे दर्शन घेऊन वाड्यात परत आली. तेव्हा त्यांना बापुनाविषयी कळले. बापुनाकडे पाहून सर्वजण कुचेष्टेने हसू लागले. त्यातला एक जण म्हणाला, काय बापुना, होतास कुठे इतका वेळ. दुसरा म्हणाला, अरे हा पक्का दांभिक आहे. विठ्ठल दर्शनाच्या नावाखाली आमच्याबरोबर शेगावामधून आला खरा, पण इथे मात्र गावभर जत्रेतील डोंबाऱ्यांचे खेळ बघत बसला. तिसरा म्हणाला, अरे दांभिक कसले, हे तर दळिंद्री. विठ्ठलाच्या चरणी येऊन सुद्धा त्याचे दर्शन झाले नाही याला. अशा तऱ्हेने जवळजवळ प्रत्येकाने आपापल्या परीने बापुनाची टिंगल चेष्टामस्करी करायला सुरुवात केली. बापुना बिचारा नाराज, ओढल्या चेहऱ्याने आढ्याकडे डोळे लावून बसलेला होता. महाराज तेथे बसून हा सगळा प्रकार पाहत होते. सर्वजण मिळून बापुनाला सतावीत होते हे महाराजांनी पाहिले. त्यांनी बापुनाला खूण करून बोलावले आणि म्हणाले, बापुना, हे जग असंच असतं. ज्याची बाजू कमकुवत असते त्याचाच गैरफायदा घेण्याचा लोक प्रयत्न करतात. पण
तू काळजी करू नकोस. तुला विठुरायाचे दर्शन हवे होते ना? मी घडवतो तुला त्यांचे दर्शन. महाराज उभे राहिले. आपले पाय जुळवले, कमरेवर हात ठेवले आणि काय चमत्कार! बापूनाला महाराजांच्या जागी साक्षात विठू माऊली दिसू लागली. काळी सावळी मूर्ती, पिवळा जर्द पितांबर, भरजरी शेला, डोक्यावर झळाळता मुकुट, गळ्यात तुळशी फुलांच्या माळा, साक्षात विठ्ठल. बापूनाला क्षणभर उचंबळून आले. ज्याला पाहण्यासाठी लोक लांबून येतात त्या विठुरायाला अगदी हाताच्या अंतरावर अनुभवायला मिळाले ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. बापूना आनंदाने सदगदित झाला. महाराजांच्या पायावर त्याने डोके ठेवले व म्हणाला, महाराज, आज माझ्यासाठी, या भक्तासाठी तुम्ही साक्षात विठ्ठल झालात. माझा जन्म धन्य झाला. एवढ्यात बाकीचे भक्त आपल्यालाही बापूनासारखे विठ्ठल दर्शन घडवा असे महाराजांना सांगू लागले. तेव्हा त्यांना महाराजांनी, बापूनासारखे मन स्वच्छ ठेवा तरच भगवंत तुमच्यावर प्रसन्न होईल. कुत्सित बुद्धीने वागलात तर परमेश्वर दर्शनच काय, कृपेचा वरद हस्तही ठेवणार नाही तुमच्यावर, असे सांगून फटकारले. पंढरीची वारी यथासांग पार पडली. सर्वजण परतीच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीला लागले. परंतु अचानक त्यांच्यातल्या एकाची तब्येत बिघडली. तो कवठे बहादूरला राहणारा एक माळकरी होता. वास्तविक शेगावकरांच्या बरोबर तो आलेला नव्हता, परंतु त्यांच्याबरोबर तो या वाड्यात राहिला होता. ऐन आषाढीच्या पुण्यपर्वामध्ये पंढरपुरात मरीची साथ उद्भवली होती. प्रेतामागून प्रेत चालली होती. पोलीस घराघरातून शिरून मरीच्या रोगाने आजारी माणसाला घराबाहेर काढून वेशीबाहेर घेऊन जात होते. हे सर्व इतर गावांना या साथीच्या रोगातून मुक्त करण्यासाठी चालले होते. कवठे बहादूरच्या त्या वारकऱ्याला साथीची लागण झाली होती. वरचे वर उलट्या होत होत्या. हातापायाला गोळे येऊ लागले. अशक्ततेचा जोर वाढू लागला. त्याची अवस्था बघून कुणीही त्याच्या जवळ जावयास धजत नव्हते. साथीचा रोग असल्यामुळे सर्वजण लवकरात लवकर तेथून निघण्याची तयारी करू लागले. पोलीस भयाने ही गोष्ट कुणाला कळवलेली नव्हती. सर्वजण निघाले. वाडा घटकेत रिकामा झाला. हा दुर्दैवी वारकरी असहाय्यपणे मृत्यूची वाट पाहत पडला होता. महाराजांना राहवले नाही. ते त्याच्याजवळ गेले व त्याला म्हणाले, बाबा रे, उठ, चल आमच्याबरोबर. त्यावर तो वारकरी म्हणाला, गुरुराया, आता कसले जाणे आणि कसले येणे. आता शेवटची घटका भरत आली. जवळ कोणी नातेवाईकही नाहीत. आता शेवटच्या यात्रेला जाण्याची वाट बघतो. महाराज म्हणाले, वेड्या, असा भिवू नकोस, काही होणार नाही तुला, असे म्हणून त्यांनी त्या वारकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला. थोड्याच वेळात त्याची ढाळ उलटी होणे बंद झाले. अंगात तरतरी आली आणि क्षणार्धात मृत्यूपंथाला लागलेला तो वारकरी आपल्या पायावर उभा राहिला. महाराजांच्या आशीर्वादाने तो वारकरी मृत्यूच्या दाढेतून अलगद बाहेर आलेला होता. संताने ज्याला आपल्या हाताशी धरले त्याला यमराज तरी कसे खेचून नेऊ शकील. महाराजांचे वारंवार आभार मानत तो वारकरी कवडे बहादूरच्या मार्गाला लागला. एक ब्राह्मण महाराजांची कीर्ती ऐकून शेगावला आला. ब्राह्मण ज्ञानसंपन्न होता, परंतु थोडा कर्मठ होता. सोवळ्या ओवळ्याचे बंधन तो पाळीत असे. महाराजांच्या मठात अशा प्रकारचे काहीच निर्बंध नव्हते.
अशा दिखाऊपणावर महाराजांचा विश्वास नव्हता. सोवळ्या ओळ्याचे विटाळाचेही बंधन ते पाळीत नसत. हे पाहून त्या ब्राह्मणाचे मन पार खट्टू झाले. त्यात भरीसभर म्हणून त्याने पाहिले तर मठाच्या दारातच एक कुत्रे मरून पडले होते. त्या कुत्र्याच्या अंगावर माशा घोंगावत होत्या. ब्राह्मण मनातल्या मनात म्हणाला, मला कसली दुर्बुद्धी सुचली आणि या वेड्या पिशाला पाहायला इतक्या लांब आलो. येथे तर भ्रष्टाचाराची बजबज पुरी माजली आहे. सोवळ्या ओळ्याचे बंधनच कोणी पाळत नाही. या वाटेवर काळे कुत्रे मरून पडले आहे. त्याचे कोणाला काहीच कसे वाटत नाही. जळो याचे साधूपण. तेवढ्यात महाराज तेथे आले आणि त्याला म्हणाले, ब्राह्मणा, कुत्रे जिवंत आहे. तू शंका का घेतो आहेस? ब्राह्मण भडकला व म्हणाला, अरे, मला वेड लागलेले नाही तुझ्यासारखे. हे कुत्रे गेले तासभर मरून पडले आहे या रस्त्यावर. माशा घोंगावतायत त्याच्यावर आणि तू म्हणतोस ते जिवंत आहे म्हणून. महाराज हसले व त्या कुत्र्याकडे गेले आणि आपल्या पायाच्या अंगठ्याने केवळ त्याला स्पर्श केला. मेलेले कुत्रे साक्षात उठून बसले. ब्राह्मण हे दृश्य पाहत राहिला. डोळे चोळून चोळून पाहत राहिला. तो चमत्कार पाहून ब्राह्मण निरुत्तर झाला. महाराजांची योग्यता आपण नीट जाणलीच नव्हती याचा त्याला पश्चाताप झाला. हे वेडेपणाचे केवळ सोंग आहे. अंतर्यामी हा खराखुरा देव आहे याची त्याला जाणीव झाली आणि तो शर्मिंदा होऊन महाराजांच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, योगीराज, मी तुम्हाला टाकून बोललो. तुमची योग्यता मी ओळखली नाही. मला क्षमा करा. आपला वरदहस्त माझ्यावर असू द्यात. मी अनंत अपराधी आहे आपला. मी सोवळे ओवळे मानतो ते निरर्थक आहे. या जगात खरे सोवळे तुम्हीच आहात. जगाचा उद्धार करण्यासाठीच परमेश्वराने तुम्हाला पाठविले आहे. ब्राह्मणाची शंका पार फिटली होती. त्याने शेगावला मोठी समाराधना केली व समाधानाने आपल्या गावी निघून गेला. त्र्यंबक भाऊ कवर महाराजांचा निस्सीम भक्त. त्याला एकदा एक दुर्धर फोड झाला. त्यावर अनेक डॉक्टरांनी औषधोपचार केले, पण कशाचाच उपयोग झाला नाही. नाना औषधे पोटातून घेण्यासाठी दिली. छोटीशी शस्त्रक्रियाही केली, परंतु कशाचाच उपयोग झाला नाही. फोड वाढू लागला. असह्य त्रास होऊ लागला. तेव्हा त्याने साहजिकच महाराजांना साद घातली. महाराजांनी कृपादृष्टी आपल्यावर ठेवावी अशी विनवणी केली. रात्रीची झोपही लागेना. तळमळ वाढू लागली. रात्र झाली होती. कोल्हे कुईने आसमंत दणाणून निघाला होता. इतक्यात एक बैलांनी जोडलेली दमणी भाऊच्या घरी आली. भाऊच्या बंधूंनी दरवाजा उघडला. दमणीतून एक माणूस खाली उतरला व घरात आला. बंधूंनी प्रश्न केला, आपण कोण व एवढ्या रात्री कशासाठी आला आहात? तो माणूस म्हणाला, माझे नाव गजा. मी शेगावातून आलो आहे. आपल्या बंधूला जो फोड झाला आहे त्यावर उपाय म्हणून महाराजांनी हा अंगारा दिलेला आहे. तीर्थ अंगारा भाऊंच्या बंधूंकडे देऊन तो माणूस निघून गेला. भाऊला जेव्हा हे कळले तेव्हा लगेचच त्याने आपल्या गड्याला त्या माणसास शोधण्यासाठी पाठवले. परंतु तो माणूस अंतर्धान पावला होता. भाऊने अंगारा आपल्या फोडाला लावला, तसेच तो तीर्थही प्याला. थोड्याच अवधीत भाऊचा फोड फुटला व त्यातून भराभरा पू येऊ लागला. एका घटकेत सर्व पू निघून गेला. व्याधी बरी झाली. ठणका कमी झाला. भाऊला शांत झोप लागली. भाऊ खडखडीत बरा झाल्यावर जेव्हा महाराजांना भेटायला गेला तेव्हा महाराज त्याला म्हणाले,
अरे भाऊ, त्या रात्री माझ्या बैलांना साधा चाराही दिला नाहीस तू. महाराजांचे बोलणे ऐकल्यावर भाऊंच्या डोक्यात प्रकाश पडला. याचा अर्थ त्या दिवशी रात्री घरी आलेला जो माणूस होता तो खुद्द स्वामी समर्थ गजानन महाराजच होते. आपल्यासाठी स्वामींनी घेतलेली मेहनत पाहून भाऊ कवराला घाईवरून आले. डोळ्यात आनंदाश्रू आले. आपल्या सच्च्या भक्तांसाठी महाराज नेहमीच त्यांच्या संकटसमयी धावून जात.